विकी डोनर या हिंदी चित्रपटातून जो अभिनेता घरोघरी पोहोचला तो म्हणजेच आयुष्मान खुराना। आयुष्मानने आपल्या अभिनय शैलीने कमी कालावधीतच प्रेक्षकांचं मन जिंकलं। त्याने आजवर अनेक हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं। त्याच्या प्रत्येक भूमिकेला चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं। त्याच्या बोलण्यात नेहमी उल्लेख होतो की त्याला वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटात काम करायला आवडतं। अशातच त्याने मुंबई मराठी पत्रकार संघाला एक मुलाखत दिली। या मुलाखतीत त्याला पत्रकारांनी एक प्रश्न विचारला की तुम्हाला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का। यावर त्याने म्हटलं की हिंदी सिनेमा नव्हे तर प्रत्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपट हे यशस्वी होताना दिसतात। अनेक प्रादेशिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातली आहे, तेव्हा सैराट सारखी वेगळी कथा असल्यास मला मराठी सिनेमात काम करायला नक्कीच आवडेल। दरम्यान सैराट बद्दल बोलायचं तर सैराट या चित्रपटाने सगळ्यांनाच वेड लावलं होतं। या चित्रपटातील आर्ची परशाची जोडी, या चित्रपटातील गाणी, डायलॉग या सगळ्यानेच खऱ्या अर्थाने चाहत्यांना याड लावलं। या चित्रपटातील आर्ची आणि परशा म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि अभिनेता आकाश ठोसर, तर या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं सगळीकडूनच कौतुक झालं। मराठी सिनेविश्वात पहिल्यांदा 100 कोटीचा आकडा पार करणारा हा पहिलाच चित्रपट ठरला। या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले, ते गाण्यासाठी, अभिनयासाठी, दिग्दर्शनासाठी। पण त्यासोबतच अभिनेत्री रिंकू राजगुरूला तर नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालं। तर आयुष्मानला तुम्हाला मराठी चित्रपटात पाहायला आवडेल का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।